पावसाळ्याचे दिवस आणि अशा या सुंदर पावसात आज आम्ही आलोय कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावर। नमस्कार, मी श्रावणी सुतार। पन्हाळगडाच्या सुरुवातीलाच शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे दर्शन घडले। त्याचबरोबर पर्यटकांची गर्दीही पाहायला मिळाली। त्यानंतर आम्ही आलो हॉटेल हिलटॉपमध्ये। गाडी पार्क करून आम्ही लगेचच सुरुवात केली आमच्या प्रवासाला सुरुवात करत असतानाच पावसाने त्याची झलक दाखवली। तरीही चालत चालत आम्ही पन्हाळगडावरील निसर्ग पाहण्यास सुरुवात केली। पावसाळ्याच्या या दिवसात पन्हाळ्यावर खूप जोरजोराचा वारा सुटला होता। या जोराच्या वाऱ्यामध्ये आम्ही सर्वांनी कणसे खात निसर्गाची मजा लुटली। त्यानंतर पुन्हा वाटचालीस सुरुवात केली। चालत चालत आम्ही पन्हाळ्याच्या एका अशा पॉइंटला येऊन पोहोचलो की तिथे फक्त आजूबाजूला रमणीय निसर्ग आणि घनदाट जंगल होते। त्या पन्हाळ्याच्या टोकावर खूप जोरजोराचे वारे आणि पावसाची रिमझिम होती। या अशा सुंदर प्रसंगी आम्ही सर्वांनी फोटोशूटिंग केले। त्यानंतर परत प्रवासास सुरुवात केली। आम्ही आलो पन्हाळ्यावरील 3 दरवाजे येथे। तिथे पोहोचताच शिवरायांच्या गर्जनेने संपूर्ण पन्हाळा पुन्हा एकदा म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या गर्जनेने मन अगदी प्रफुल्लित होऊन गेले। आम्ही परत घरी परतत असतानाच आठवण झाली ती म्हणजे पन्हाळ्यावरील झुणका भाकरीची। गरम गरम थालीपीठ आणि झुणका भाकरी फस्त करून आम्ही परतलो। अशा प्रकारे हा आजचा दिवस पन्हाळ्यावरील अविस्मरणीय दिवस ठरला।